नमस्कार, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. आजचा आपला जो टॉपिक आहे तो तुम्हाला समोर दिसतच आहे, समस्थानिके म्हणजेच आयसोटोप्स. हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. अगदी सिंपल वेने समजून घेऊयात की आयसोटोप समस्थानिके म्हणजे काय आहेत, प्लस या समस्थानिकांचा वापर यूज जो आहे तो कुठल्या पर्पजसाठी केला जातो. कारण समस्थानिके दोन प्रकारची आहेत, नॅचरल पण आहेत आणि आर्टिफिशियल पण आहेत. तर हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये डिटेल बघायचं आहे. तर बघा, सुरुवात करूयात. आपण याच्या पूर्वी कोणकोणते पॉइंट्स हे या टॉपिकशी रिलेटेड बघितलेले आहेत. तर इलेमेंट, मूलद्रव्य म्हणजे काय आहे ते बघितलेलं आहे. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन्स बघितलेले आहेत. एक क्विक रिव्हिजन घेऊयात म्हणजे जेणेकरून आपल्याला हा व्हिडिओ डिटेलमध्ये पूर्णपणे समजेल. बघा, एखादं मूलद्रव्य जर आपण कन्सिडर केलं, आपण समजून घेऊयात की हायड्रोजन हे एक मूलद्रव्य आहे. याचा ॲटॉमिक नंबर आहे 1. म्हणजेच काय, अणुअंक पण बघितले, अणुवस्तुमानांक बघितले. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या. प्रोटॉन हे कसे आहेत, तर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे आणि न्यूट्रॉन हे कसे आहेत, न्यूट्रल आहेत, त्याच्यावरती कोणताही चार्ज नाहीये. अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते बाहेरच्या कक्षांमध्ये काय करत असतात, फिरत असतात. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या जी अणूच्या केंद्रकामध्ये असते त्याला काय म्हणतात, तर अणूचं वस्तुमान म्हणजेच अणुवस्तुमानांक म्हटलं जातं. म्हणूनच आपण म्हणतो की अणूचं वस्तुमान हे त्याच्या केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. आणि बाह्यतम कक्षेमध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. मग इलेक्ट्रॉनवरती जो चार्ज आहे तो आहे निगेटिव्ह आणि प्रोटॉनवरती जो चार्ज आहे तो आहे पॉझिटिव्ह. जेवढे इलेक्ट्रॉन्स बाहेरच्या कक्षांमध्ये फिरत असतात तेवढेच प्रोटॉन अणूच्या केंद्रकामध्ये प्रेझेंट असतात, म्हणून अणू विद्युतदृष्ट्या उदासीन ठरतो. हे सगळं आपण मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये इन डिटेल पाहिलेलं आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर ते व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती पण आयडिया कम्प्लिटली येऊन जाईल. कारण हा आयसोटोप हा जो टॉपिक आहे हा याच कन्सेप्टशी रिलेट करतो, फक्त थोडासा पुढचा पार्ट आहे. त्यामुळे या कन्सेप्ट पण क्लिअर करून घ्या आधी आणि त्यानंतर हा व्हिडिओ इन डिटेल बघा. आणि अणुअंक म्हणजे काय, तर प्रोटॉनची संख्या जो आहे 1 हायड्रोजनसाठी, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन त्याच्या पहिल्या कक्षामध्ये फिरत असणार आहे. जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. म्हणजे हायड्रोजनमध्ये 1 प्रोटॉन आणि 1 इलेक्ट्रॉन म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असलेले प्रोटॉनचे पार्टिकल आणि इलेक्ट्रॉनचे पार्टिकल प्रेझेंट असतात. ठीक आहे, हे आपण सगळे पॉइंट्स ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. बघा, आपला पुढचा पॉइंट आहे इलेक्ट्रॉनिकचं वितरण. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण आपण म्हणू शकतो. आता म्हणजे काय, आता हायड्रोजनचा आपण एक्झाम्पल घेतलं. हायड्रोजनमध्ये ॲटॉमिक नंबर आहे 1, त्यामुळे 1 हा इलेक्ट्रॉन त्याच्या पहिल्याच कक्षेमध्ये फिरत असतो. आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊन बघूयात. सोडियमचं एक एक्झाम्पल घेऊयात. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, तर 11 आहे. मग 11 हे कसं त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, तर पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. हे आपण कसं सांगितलं, आपण असं म्हटलं का पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत उरलेले 9 असे असतात का, किंवा पहिल्या कक्षेत 2च का? हे कशावरून डिफाईन होतं, तर हे इलेक्ट्रॉनचं जे वितरण आहे त्याच्यासाठीची जी एक स्टँडर्ड माहिती आहे किंवा काही रूल आहे त्याच्यानुसार हे इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन ठरत असतं. मग तो आपल्याला पॉइंट इथं बघायचा आहे. बघा, बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. म्हणजेच काय, त्याच्या केंद्रकाच्या बाहेर ज्या ऑर्बिट्स आहेत तर त्या ऑर्बिटमध्ये ते फिरत असतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच म्हणतात. एक्झाम्पल आपण हायड्रोजनचा घेऊ शकतो. 1 इलेक्ट्रॉन त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये फिरत असतो. त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच म्हणतात. अशा प्रकारे कवचांचा नंबर काय होत जातो, वाढत जातो. कवचांच्या क्रमांकासाठी N ही संज्ञा वापरली जाते. म्हणजे जी केंद्रकालगत असते ती पहिली, त्याच्यानंतर दुसरी, त्याच्यानंतर तिसरी, अशा पद्धतीनं कक्षांचा नंबर वाढत जातो. म्हणजेच N is equal to 1, 2, 3, 4 and so on. या क्रमांकानुसार कवचांना K, L, M, N ह्या संज्ञांनी संबोधण्यात येते. म्हणजेच काय, पहिली कक्षा काय आहे, तर K, सेकंड आहे L, थर्ड आहे M, फोर्थ आहे N, अशा पद्धतीनं. मग याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची मॅक्सिमम कपॅसिटी काय असते, तर बघा, प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2n² या सूत्राने मिळालेल्या संख्ये इतके इलेक्ट्रॉन असू शकतात.
n चे मूल्य वाढते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढत जाते. बघा समजून घेऊयात. फॉर्म्युला काय सांगतोय तर 2n². n म्हणजे काय, किती नंबरची कक्षा आहे ते सांगितलं जाते. मग बघा n इज इक्वल टू म्हणजे पहिली कक्षा जर आपण घेतली तर आपल्याला इथं व्हॅल्यू काय मिळते, n म्हणजे 1, 1 चा स्क्वेअर हा 1 झाला, म्हणजेच 2 × 1 2. म्हणजेच पहिली कक्षा जर असेल तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन हे 2 असतात. इफ n इज इक्वल टू 2, n ची दुसरी ऑर्बिट असेल तर त्या केसमध्ये 2 चा स्क्वेअर इथं 4, 4 × 2 म्हणजे तिथं काय झाली 8, ही त्याची मॅक्सिमम कपॅसिटी झाली. सिमिलरली जर समजा n इज इक्वल टू 3 घेतलं तर 3 चा स्क्वेअर 9, 9 × 2 18, म्हणजे थर्ड ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन असणार आहेत, 18 इलेक्ट्रॉन असणार आहेत. आणि याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ते ऑलरेडी आयोगानं विचारलेले आहेत, त्यामुळे हे जे टॉपिक आहेत केमिस्ट्रीमधले ते खूप महत्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. n इज इक्वल टू 3 असेल तर इलेक्ट्रॉन किती असणार आहे, त्याच्यामध्ये मॅक्सिमम कपॅसिटी 18 असणार आहे. सिमिलरली जर समजा n इज इक्वल टू 4 घेतलं तर मॅक्सिमम कपॅसिटी किती असणार आहे, 4 चा स्क्वेअर 16 × 2 दॅट इज 32, त्याच्यामध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन बसू शकतात चौथ्या ऑर्बिटमध्ये. अशा प्रकारे जसं n चं मूल्य वाढत जातं तशी कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा, इलेक्ट्रॉनची संख्या पण वाढत जाते आणि त्याच्यामध्ये असलेली एनर्जी पण काय होत जाते, वाढत जाते. ठीक आहे, समजलाय हा पॉइंट इलेक्ट्रॉनिक वितरण किंवा कॉन्फिगरेशन. बघा काही एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो. हायड्रोजन आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1, म्हणजेच त्याच्यामध्ये 1 प्रोटॉन किंवा 1 न्यूट्रॉन प्रेझेंट असो. प्रोटॉन जो आहे तो अणूच्या केंद्रकामध्ये आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे तो बाहेरच्या पहिल्या कक्षेमध्ये फिरत असतो. हेलियमचा जर विचार केला तर हेलियम हा आपला नोबल गॅस आहे, निष्क्रिय वायू आहे. तर याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 2, त्यामुळे त्याचे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते पहिल्या कक्षेमध्ये फिरत असतात. जर 2 पेक्षा जास्त असते तर पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि त्याच्या नंतरच्या कक्षेमध्ये पुढचे इलेक्ट्रॉन आले असते. एक्झाम्पल कार्बनचं घेऊया. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. मग 6 कसं बसणार आहे तर पहिल्या कक्षेमध्ये त्याचे 2 इलेक्ट्रॉन आहेत, ही पहिली कक्षा झाली. आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. अशा प्रकारे कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार आहे तर 2,4 अशा पद्धतीनं होणार आहे. सेम सोडियमचं बघू शकतो. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. मग पहिल्या ऑर्बिटमध्ये किती झाले 2, ही दुसरी ऑर्बिट आहे, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, 10 झाले आणि ही जी थर्ड ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहे. अशा प्रकारे आपण मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक वितरण सांगू शकतो. ठीक आहे, आताच आपण डिस्कस केलं 2, 8, 18 आणि 32 एवढे इलेक्ट्रॉन ते काय करू शकतात, सामावू शकतात. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे रीड करून घेऊ शकतात. थोडक्यात परत अजून इथं सांगते काही महत्वाचे मुद्दे आहेत. इलेक्ट्रॉनच्या अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण असे असते की त्यायोगे सर्व इलेक्ट्रॉनची एकत्रित ऊर्जा कमीत कमी असते. अणूतील इलेक्ट्रॉन कवचांच्या कमाल धारकतेप्रमाणे तसेच ऊर्जेच्या चढत्या क्रमानुसार असलेल्या कवचांमध्ये स्थान मिळवतात. हे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत, तुम्ही रीड करून घ्या आणि तुमच्या नोट्समध्ये सुद्धा नोट डाऊन करून घेऊ शकताय. पुढे बघूयात व्हॅलन्सी. आता संयुजा कशाला म्हणायचं तर बघा, संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. म्हणजे काय, आता बघा कार्बन, इथं सिंपल आधी सोडियमचं समजून घेऊयात. सोडियमचं कॉन्फिगरेशन आपण कसं केलं, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन झाला. आता सोडियमला त्याची संयुजा म्हणजेच काय, त्याचं अष्टक स्थिती पूर्ण करायला एखादं मूलद्रव्य स्टेबल कधी होतं तर त्याची द्विक किंवा अष्टक स्थिती कंप्लीट असेल. द्विक स्थिती म्हणजे काय तर 2 कक्षांमध्ये 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत. अशी कुठली कक्षा असणार आहे तर फक्त पहिली कक्षा असणार आहे. दुसऱ्या कक्षेपासून पुढे कंटिन्युअसली तिथं काय कंडिशन पाहिजे तर अष्टक कंप्लीट होणं गरजेचं आहे. मग आता सोडियमचा जर विचार केला तर पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 आहेत आणि तिसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. जर सोडियमला स्टेबल व्हायचं असेल तर त्याला अष्टक स्थिती पूर्ण करणं गरजेचं आहे. मग त्याला जर अष्टक स्थिती पूर्ण करायची असेल तर 1 इलेक्ट्रॉन हा द्यायची गरज आहे किंवा 7 इलेक्ट्रॉन घ्यायची गरज आहे. मग सोडियम काय करणार आहे, 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन दिला जातो आणि त्याची अष्टक स्थिती पूर्ण करते. म्हणजे जेव्हा सोडियम 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्याला देतं, एक्झाम्पल आपण घेऊ शकतो क्लोरीनचं, त्यावेळेला क्लोरीन काय करणार आहे त्याच्याकडचा 1 इलेक्ट्रॉन घेतो. आता इथं सोडियमच्या बाबतीमध्ये होतं कसं तर सोडियमनी 1 इलेक्ट्रॉन दिला, मग त्या मूलद्रव्यावरती
चार्ज तयार होतो. मग तो चार्ज कुठला आहे तर तो आहे पॉझिटिव्ह चार्ज. का पॉझिटिव्ह चार्ज? तर केमिस्ट्रीमध्ये जर एखादा मूलद्रव्य एक इलेक्ट्रॉन देत असेल म्हणजे तो काय झाला डोनर झाला, तर देणारा इलेक्ट्रॉन हा पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे धनप्रभारित होतो. आणि जो मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेतो, एक्झाम्पल क्लोरीनचं घेऊयात. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. त्याचं कॉन्फिगरेशन कसं होतं तर 2, 8 आणि 7 अशा प्रकारे होतं. त्याला अष्टक स्थिती पूर्ण करायला 7 इलेक्ट्रॉन द्यायची गरज आहे किंवा 1 इलेक्ट्रॉन घ्यायची गरज आहे. मग क्लोरीन काय करतो तर 1 इलेक्ट्रॉन सोडियम कडून घेतो. त्यामुळे क्लोरीनचं ॲटॉमिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर कसं होतं तर 2, 8 आणि 8 अशा प्रकारे होतं. म्हणजे क्लोरीनची सुद्धा अष्टक स्थिती पूर्ण होते. मात्र इथं क्लोरीननं काय केलं तर क्लोरीननं 1 इलेक्ट्रॉन घेतलाय, त्यामुळे त्याच्यावरती चार्ज कुठला होणार आहे तर निगेटिव्ह चार्ज होणार आहे. अशा प्रकारे सोडियम पॉझिटिव्ह जो देणारा आहे इलेक्ट्रॉन आणि जो घेणारा आहे तो निगेटिव्हली चार्ज बनत असतो. ठीक आहे. संयुजा म्हणजे काय तर एखाद्या मूलद्रव्याने जेवढे इलेक्ट्रॉन दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्याला दिलेत ती त्याची काय झाली संयुजा झाली. म्हणजे सोडियमच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर सोडियमची संयुजा झाली 1. आणि क्लोरीनचा सुद्धा विचार केला तर क्लोरीनला अष्टक स्थिती पूर्ण करायला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजेच क्लोरीननं 1 इलेक्ट्रॉन घेतलेला आहे, त्यामुळे क्लोरीनची सुद्धा संयुजा काय होणार आहे 1च होणार आहे. फक्त फरक कुठे आहे तर चार्ज, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज यामध्ये. ठीक आहे. संयुजा हा पॉइंट इथं क्लिअर होतोय. बघा, मूलद्रव्याची संयुजा, संयुगामधील रासायनिक बंध यांच्या संबंधी संकल्पना इलेक्ट्रॉन संरूपणामुळे स्पष्ट होतात. अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. अणूची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणजेच व्हॅलन्स ऑर्बिट आहे म्हणतात. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे त्याची संयुजा इलेक्ट्रॉन होत. बघा, निष्क्रिय वायू वगळता इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये इतर अणूंबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असते, म्हणजे त्यांची संयुजा 0 नसते. नोबेल गॅसेस किंवा निष्क्रिय वायू याच्यामध्ये एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. निऑनचं ॲटॉमिक नंबर 2 आहे, म्हणजे त्याची द्विक स्थिती कंप्लीट आहे. तर अशा मूलद्रव्यांमध्ये काय होतं तर त्यांना इलेक्ट्रॉन द्यायची किंवा घ्यायची गरज नसते. त्यामुळे त्यांची व्हॅलन्सी संयुजा किती असते तर 0 होते. त्यामुळे त्यांना आपण निष्क्रिय वायू म्हणतो. ते कुठल्याही अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत, त्यामुळे ते राजवायू सुद्धा म्हणून ओळखले जातात. त्यांना आपण राजवायू सुद्धा म्हणू शकतो. एक्झाम्पल बघू शकतो आपण काही. एकदा आता जर हायड्रोजनचं जर कन्सिडर केलं तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. त्याला द्विक स्थिती कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळे हायड्रोजन हा काय करतो वेगवेगळ्या अभिक्रियांमध्ये भाग घेऊ शकतो. त्यामुळे हायड्रोजन हा आपला नोबेल गॅस होणार आहे का तर नाही, तो आपल्या अभिक्रियेमध्ये भाग घेतो. त्यामुळे हायड्रोजन नोबेल गॅस नाहीये. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. 2 इलेक्ट्रॉन त्याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये आहेत, त्यामुळे हेलियम हा कसा आहे नोबेल गॅस आहे. कार्बनचं बघू शकतो 2 आणि 4 हे त्याचं कॉन्फिगरेशन आहे. ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 6, म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. अष्टक स्थिती पूर्ण करायला त्याला अजून 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळे कार्बनची सुद्धा संयुगे निसर्गामध्ये बऱ्याच प्रमाणात आढळतात. निऑनचं एक्झाम्पल आहे, इथं हेलियमचं एक्झाम्पल होतं आणि निऑनचं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 10. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 8. इथं पण काय होणार आहे अष्टक स्थिती कंप्लीट होणार आहे. सोडियमच्या बाबतीमध्ये आत्ताच आपण बघितलं 2, 8 आणि 1 असं त्याचं कॉन्फिगरेशन आहे. अष्टक स्थिती पूर्ण करायला 1 इलेक्ट्रॉन द्यायची गरज आहे. त्यामुळे सोडियमची संयुजा 1 असणार आहे. मात्र नोबेल गॅस जे आहेत हेलियम असेल किंवा निऑन असेल तर यांची संयुजा ही 0 असते. मात्र इतर मूलद्रव्यांची संयुजा ही 0 नसते. बघा, आता पुढचा आपला मेन पॉइंट आहे समस्थानिके, आयसोटोप. आता इथं बघा, मूलद्रव्यांचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे. म्हणजे आता आपण जे बघितलं हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2, त्यानंतर काही अजून लिथियमचं आहे सिक्वेन्सनी जर आपण गेलो तर 3, कार्बन आहे ॲटॉमिक नंबर 6 त्याची संयुजा 4 येते. त्यानंतर सोडियमचं बघितलं ॲटॉमिक नंबर 11, क्लोरीन बघितलं ॲटॉमिक नंबर 17. तर हे त्याचे ॲटॉमिक नंबर आहेत. निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न विभिन्न असे अणू असतात.
एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. उदाहरणार्थ कार्बनची 3 समस्थानिके आहेत. म्हणजेच काय, कार्बन 12, 13 आणि 14. याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो, तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन यांची संख्या किती आहे, 6. मग 12, 13 आणि 14 हे काय आहेत, तर एखादं मूलद्रव्य आपण जेव्हा रिप्रेझेंट करतो तर ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक मास नंबर जो डिनोट केला जातो तो ए नी, ॲटॉमिक नंबर झेड नी डिनोट करतात. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे मागच्या ह्याच्यामध्ये. इथं फक्त आपल्याला समस्थानिके समजून घेण्यासाठी त्या 2 कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, कारण त्या 2 कन्सेप्ट क्लिअर असतील तरच आपल्याला समस्थानिके समजणार आहेत. मग जर ॲटॉमिक मास नंबर जो आहे, अणुवस्तुमानांक हा आणि अणुअंक, आता कार्बन 12, 13 आणि 14 या तिघांचा जर विचार केला तर इथं समस्थानिकांमध्ये अणुक्रमांक जो आहे किंवा अणुअंक जो आहे तो तर सेमच असणार आहे, म्हणजे 6, 6, 6. मात्र त्याच्यामध्ये अणुवस्तुमानांक जो आहे, ए ची जी व्हॅल्यू आहे ती काय होते, बदलते. 12, 13 आणि 14. इथं बघू शकताय अणुअंक जो आहे तो 12, 13 आणि 14 आहे. अणुअंक 6, 6 आणि 6 सेमच आहे. मग हे जे बदललेले आहेत 12, 13 आणि 14 हे कशामुळे बदलले, तर खाली जो आपला नंबर आहे तो प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनचा आहे, प्रोटॉनचा नंबर आहे. आणि वरती हा जो 12 नंबर आहे, अणुवस्तुमानांक म्हणजे काय आहे, तर आपल्या त्याच्यामध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची ऍडिशन असते, कारण अणुचं वस्तुमान अणुच्या केंद्रकामध्ये आणि केंद्रकामध्ये काय आहे, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. त्यामुळे अणुवस्तुमानांक ही संख्या काय आहे आपली, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आहे. म्हणजेच 12 या अंकामध्ये काय ऍड होणार आहे, तर आपल्या प्रोटॉनची संख्या, म्हणजे हे 6 सगळे आहेत तसे, फक्त त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या ऍड होणार आहे. त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या ऍड होते. मग न्यूट्रॉनची संख्या ही जर चेंज झाली, बदलली, त्यामुळे मूलद्रव्यावरती फरक काय पडतो, तर त्याची वेगवेगळी समस्थानिके तयार होतात. पण हे न्यूट्रल आहेत त्यामुळे त्यांचा त्या मूलद्रव्याच्या चार्जवरती किंवा इलेक्ट्रॉनवरती कुठलाही प्रभाव पडत नाही, फक्त अणुवस्तुमानांकामध्ये फरक पडतो. म्हणजेच इथं प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन एकदा 12 असणार आहे, एकदा प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन 13 असणार आहे, एकदा प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची संख्या 14 असणार आहे. मग प्रोटॉनची संख्या तर फिक्स आहे 6, फक्त न्यूट्रॉनची संख्या बदलते. मग ती किती असणार आहे, तर न्यूट्रॉनची संख्या काढायला आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो. आता प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या आपल्याला जर काढायची असेल तर अणुवस्तुमानांक वजा अणुअंक, याचा जो अणुवस्तुमानांक आहे 12 वजा जर 6 केले तर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या मिळणार आहे, कारण वरती प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आहे. मी खाली एक लिहून दाखवते. कार्बनचा जर आपण वरती 12 आणि 6 घेतलं तर बघा, कार्बन ॲटॉमिक मास नंबर ए म्हणजेच काय आहे, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, म्हणजे 12 हा अंक प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन दाखवतोय आणि खाली 6 हा नंबर काय दाखवतोय, तर प्रोटॉनची संख्या दाखवतोय. मग जर ए मधून आपण जर झेड मायनस केलं तर आपल्याला संख्या कोणती मिळणार आहे, न्यूट्रॉनची संख्या मिळणार आहे. इथं आपण काय केलं, 12 वजा 6 केल्यानंतर आपल्याला मिळाले 6 न्यूट्रॉन. इथं 13 वजा 6 केल्यानंतर आपल्याला मिळाले 7 न्यूट्रॉन्स आणि 14 वजा 6 केल्यानंतर आपल्याला मिळाले 8 न्यूट्रॉनची संख्या. तर ही जी मूलद्रव्ये आहेत कार्बन 12, 13 आणि 14 ही काय आहेत, तर समस्थानिके आहेत, आयसोटोप्स आहेत. ही नैसर्गिकरित्या मिळणारी किंवा नैसर्गिकरित्या आढळणारी समस्थानिके सुद्धा आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळी मूलद्रव्ये त्यांची समस्थानिकांची जी संख्या आहे ती डिपेंड असणार आहे की त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या किती व्हॅरी होते त्याच्यावरती. काही मूलद्रव्यांची 2 असू शकतात, काही मूलद्रव्यांची 3 आहेत, काही मूलद्रव्यांची 4 असू शकतात. हे त्याच्या न्यूट्रॉनच्या संख्येवरती डिपेंड असणार आहे. ठीक आहे, तर समस्थानिके ही अशा पद्धतीनं तयार होतात. पुढे आपण अजून काही 1-2 एक्झाम्पल बघणारच आहोत की अजून काही समस्थानिके आहेत का किंवा ते कसे फॉर्म होतात. हे कार्बनचं आपण इथं आता बघितलेलं आहे आणि त्याच्यावरून न्यूट्रॉनची संख्या सुद्धा फाइंड आउट केलेली आहे. थेरॉटिकल आणि प्रॉब्लेम या दोन्हीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी टॉपिक खूप महत्वाचा आहे, कारण सिंपल एखादं स्टेटमेंट देऊन त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या, इव्हन इलेक्ट्रॉनची संख्या असं काहीतरी फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा आयोग विचारू शकतात. त्यामुळे आपल्याला खूप गरजेचे आहे हे पॉईंट समजून घेणं, कारण थेअरी समजल्याशिवाय आपल्याला प्रॉब्लेम नीट क्लिअर होणार नाहीये. त्यामुळे व्यवस्थित थेअरी आणि प्रॉब्लेम समजून घ्या. आपण ऑलरेडी याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स डिस्कस केलेले आहेत. जर व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनेलवरती व्हिजिट करून तिथून ते व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या सगळ्या आयडिया ज्या आहेत त्या क्लिअर होतील. बघा, पुढचं आपण एक एक्झाम्पल घेऊयात हायड्रोजनचं. हायड्रोजनची एकूण 3 समस्थानिके आहेत.
त्यांना हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम अशी स्वतंत्र नावे आहेत. कुठले कसे तयार होतात तर हायड्रोजन ॲटॉमिक नंबर तर एक आहे, तो तर काही चेंज होणार नाहीये, खाली तुम्ही बघू शकता. फक्त वरती जो आहे 1, 2 आणि 3 हे बदलतायत. मग हे कशामुळे बदलतायत तर न्यूट्रॉनची संख्या. मग पहिलं जे आहे H11 याच्यामध्ये काय असणार आहे तर न्यूट्रॉनची संख्या आपण फाइंड आउट करू शकतो. याच्यामध्ये न्यूट्रॉन्स 0 असणार आहेत, कारण जेवढे प्रोटॉन आहेत तेवढे वरती काय असणार आहेत, प्रेझेंट तिथं असणार आहेत. न्यूट्रॉन 0 झाले, त्यामुळे हायड्रोजन H11 या समस्थानिकामध्ये न्यूट्रॉन 0 झाले. ड्यूटेरियम याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या किती असणार आहे तर याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या 1 असणार आहे. आणि ट्रिटियम मध्ये जर विचार केला तर न्यूट्रॉनची संख्या इथं 2 असणार आहे. तर न्यूट्रॉनची संख्या बदलल्यामुळे आपल्याला हायड्रोजनची 3 समस्थानिके मिळतात, H11, H21 आणि H31, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. बघा काही समस्थानिके आणि त्याचे युजेस दिलेले आहेत. तर ट्रिटियम 3 या समस्थानिकाचा वापर रंगाला चकाकी देण्यासाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा लगेच तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता. जसं तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल तसं तुम्ही करा. सोडियम 24 पाईपलाईन मधील गळती तपासण्यासाठी, आयर्न 55 इलेक्ट्रोप्लेटिंग रसायनांचे विश्लेषण, निकेल 63 स्फोटकाचे अस्तित्व समजून घेण्यासाठी किंवा शोधण्यासाठी, क्रिप्टॉन 85 वॉशर ड्रायर मध्ये दर्शक म्हणून त्याचा इंडिकेटर आहे तो म्हणून यूज केला जातो. इरिडियम 192 विमानाच्या भागाची सलगता तपासण्यासाठी, थॅलियम 204 प्रदूषण पातळी चेक करण्यासाठी, थोरियम 229 फ्लुरोसेंट लॅम्प मध्ये, थोरियम 230 काचेचा रंग, प्लुटोनियम 238 विद्युत ऊर्जेसाठी, अमेरिकियम स्मोक डिटेक्टरसाठी, क्युरियम 244 खाणीतील खनिजांचे विश्लेषण करण्यासाठी आणि कॅलिफोर्नियम 252 दगडी कोळशाच्या राखेतील खनिजांचे मोजमाप करण्यासाठी. तर अशी काही समस्थानिके आहेत आणि त्याचे युजेस पण इथं आपण बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. थँक्यू.